नमस्कार. म्हणजे मला मगाशी काही काळापुरता म्हणजे काही मिनिटांसाठी असं वाटलं होतं विचारवेधचाच कार्यक्रम आहे आणि आनंद सर आपल्यात आहे आणि आजूबाजूला कुठंतरी आहे ते आणि काहीतरी सुदर्शन हे कर ते कर असं काहीतरी सांगत असतील. परंतु प्रास्ताविक म्हणजे आनंद सरांनी तरुणांसाठी अनेक तरुणांना उभं केलेलं आहे. मी असेल, त्रिवेणी असेल, विशालला मदत किंवा अनेकेत सगळ्यांनाच आनंद सरांनी उभं केलेलं आहे, वैचारिकदृष्ट्या उभं केलेलं आहे. चर्चा गटाच्या माध्यमातून सातत्याने सरांचं काम सुरू असायचं. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की युवक क्रांती दलाच्या चळवळीमध्ये सर सक्रिय होते. परंतु विशेष सांगायचं झालंच तर तरुण मुलं शक्यतो ज्यांचं वय अगदी 50च्या पुढं आहेत त्यांच्याकडं शक्यतो जात नाही किंवा त्यांना जावंसं वाटत नाही. परंतु सरिताताई, आनंद करंदीकर सर यांच्याजवळ आमच्यासारख्या अनेक तरुणांना का जावंसं वाटतं? कारण आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे विचारवेधच्या माध्यमातून. ते अगदी मुलासारखं ट्रीट करायचे आणि ते आम्हालाही भारी वाटायचं की फार छोट्या छोट्या विषयावरती सर अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि मोगम वगैरे असं काहीच नव्हते सर बोलत. तर एकदम आकडेवारी, एकदम रिसर्च पद्धतीने अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करायचं. विशेषतः मला स्वतःला सरिताताईंनी, आनंद सरांनी मार्केटिंगच्या बाबतीत, पुस्तक विक्रीच्या बाबतीत अनेक मदत केलेली आहे आणि आपल्याला सर्वांनाच बोलायचं त्याच्यामुळे मी तुमचा फार वेळ घेणार नाही. परंतु अगदी 2 अनुभव सांगून मी थांबेल की माझी बायको वैशाली ही प्रेग्नेंट होती आणि तिच्यानंतर तिला काय एक छोटंसं इन्फेक्शन पण झालं होतं. त्याच्यानंतर पण सरांना हे सांगितलं आणि मला बाळ झालं याचा आनंद सरिताताईंना सरांना होताच. परंतु तिची आम्ही नुकतंच कोल्हापूरच्या दौऱ्यावरनं सरांसोबत आलो होतो. मला वाटतं ताई 11 वगैरे वाजले असतील आतश्रीमध्ये यायला आणि सरांनी पटकन जवळ आतश्रीपाशी गाडी लावली आणि वरती गेले लिफ्टनी. घरातलं जे काही प्रोटीन आहे, घरातलं मग दूध असेल, वेगवेगळे पदार्थ असेल, ते अतिशय आपुलकीने सरांनी माझ्या ताब्यात दिले आणि म्हणले वैशालीची काळजी घे, माझ्याकडनं वैशालीला असू दे. तर म्हणजे याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांना म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पण तो दुःखी नसावा, वैयक्तिक आयुष्यात पण त्यांनी चांगल्या पद्धतीने जगावं अशा पद्धतीचं सर प्रत्येक कार्यकर्त्यांवरती प्रेम सर करत होते. आणि दुसरी गोष्ट वैशालीला थोडीशी एक जखम झाली होती. तर करंदीकर सरांनी सांगितलं की सुदर्शन तू वस्तीमध्ये राहत आहे आणि बाकीचं वस्तीमध्ये गटर आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तर मच्छर वगैरे असतात, तर तू एकतर माझ्या घरी राहा आतिश्रीमध्ये, नाहीतर सरिताताईंच्या घरी जा. सरिताताईंनी आणि सरांनी सरिताताईंचं घर दाखवायला मला नेलं होतं तिथं, तुमच्या सरिताताईंच्या घराच्या इथं अगदी आतिश्रीच्या मागेच इथे. इतकं ते कुटुंबाची काळजी घेत होते आणि आता म्हणजे फार वाईट वाटते, दुःख होते की सर आपल्यात नाही आहे. म्हणजे मला दुसऱ्या दिवशी अक्षरशः भास झाला होता की सरांना मी फोन करेन आणि सर हिरीने बोलतील जिंदाबाद बोला. तर आता काय म्हणजे जिंदाबाद बोलायची ते काय राहिलंच नाही अगदी. तर तरुणांवरती सरांचं प्रचंड प्रेम होतं आणि आम्ही हे पाहिलेलं आहे अगदी जवळनं. सरांच्या प्रत्येक कामामध्ये म्हणजे मी विशालला फोन केला आणि आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असं सांगितलं. सरांच्या प्रत्येक कामामध्ये, विचारवेधच्या प्रत्येक कार्यामध्ये कुणी जर का ताकदीने पाठिंबा, सहकार्य, कार्यकर्ती म्हणून काम केलं असेल तर ते सरिताताई आवड आहेत आणि म्हणून त्यांचा अध्यक्ष म्हणून निवड व्हावी असं आम्हाला सगळ्याच तरुणांना वाटलं. तर फार काय बोलत नाही, परंतु मला आजही आत्ताही असं वाटतं की सर आजूबाजूला कुठंतरी आहे आणि कामाचं कौतुक करतात. परंतु दुसरं सांगायचं झालं की सरांचं मी सगळ्यात जास्त ओरड मीच खाल्ला आहे कारण वेळेच्या संदर्भात. परंतु सरांनी ते कधीच मनात ठेवलं नाही की सुदर्शन म्हणजे नंतर तर त्यांना सवय होऊन गेली होती की सुदर्शनला अर्धा तास लवकर सांगायचं म्हणजे अर्धा तास तो उशिरा येतो. परंतु सरांनी ते कधीच मनात ठेवलं नाही. माझ्या संस्थेच्या बांधणीमध्ये सरांचं मार्गदर्शन असायचं किंवा मधल्या काळात पारधी समाजातल्या मुलांना मी शाळेत टाकल्यानंतर सर टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती मार्गदर्शन करायचे. इतका मोठा प्रतिभावंत माणसासोबत काम करण्याची संधी मिळाली याचं खरंच मला असं वाटतं की भाग्य समजतो. शेवटचा मुद्दा असा आहे की सर इतके मोठे होते, इतके विद्वान होते
आणि इतकं म्हणजे अर्थतज्ज्ञ होते, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं ते संशोधन करायचे. एक छोट्या छोट्या आंदोलनामध्ये सर माईक घेऊन, भोंगा घेऊन, साऊंड घेऊन उभा असायचे. कधी कधी आम्हाला म्हणजे असं वाटायचं की अरे की मोठा माणूस आहे हा फार, परंतु साध्या कार्यकर्त्यासाठी सारखं ते थांबतात, बोलतात. कुठल्याही प्रकारचा सरांमध्ये अहंकार आज तागत इतक्या वर्षात पाहिला नाही. तर म्हणजे ते शिकण्यासारखं आहे. सर विचारांनी आपल्यातच आहे आणि फार काय बोलत नाही, परंतु सरिताताईंच्या कार्यामध्ये सरांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण सहभागी आहोत. सरिताताईंनी आणि आनंद करंदीकर सरांनी आम्हाला आमच्यासारख्या तरुणांना अगदी मुलासारखं जपलेलं आहे. कधी सरिताताई चहा करून द्यायच्या, आनंद करंदीकर कधी मटण करून द्यायचा. अगदी माझं MSWचं ॲडमिशन विद्यापीठामध्ये झाल्यानंतर प्रचंड आनंदाने सरांनी खाऊ आणून दिलं सगळ्यांना. म्हणजे खूप जॉली सर होते नाही का. तर सर आपल्यात आहेत आणि एवढी प्रेमळ माणसांसोबत काम करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल आनंद पण आहे. आणि सरांचे विचार आपण सगळ्यांनीच पुढे न्यावं. सगळ्यांना विनंती. जय भीम.